नमस्कार मैत्रिणींनो, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी मटार इडली बनवणार आहे। येथे तुम्ही पाहू शकता किती मऊ लुसलुशीत जाळीदार अशी मटारची इडली बनलेली आहे। ही इडली बनवायला खूप सोपी आहे आणि झटपट बनवून तयार होते। तर चला मग इडली बनवायला घेऊयात। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मटारी इडली बनवण्यासाठी येथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 छोटी पाऊण वाटी दही घ्यायचं आहे। तर दही घेताना हे फ्रीजमधलं दही घ्यायचं नाही, तर रूम टेम्परेचरवरचं दही वापरायचं आहे। रवा आणि दही हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घालून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। येथे तुम्ही पाहू शकता खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही, मध्यम स्वरूपाची इथे पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता हा रवा 5 मिनिटं भिजवून द्यायचा आहे। त्यानंतर येथे 1 वाटी मटार घेतलेला आहे। मटार हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हा मटार मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। थोडे पाणी घालून मटारची पेस्ट बनवून घ्यायची आहे। एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे। आता येथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही मटारची पेस्ट बनवून घेतलेली आहे। येथे रवा 5 मिनिटं भिजलेला आहे। आता या रव्यामध्ये ही मटारची पेस्ट घालून छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। येथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने रवा आणि मटार हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा इनो घालायचा आहे आणि त्यावर थोडे पाणी घालून हे पूर्ण मिश्रणामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे। छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे आपलं मटार इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे। त्यानंतर इडली पात्राला ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर हाताने तेल लावले तरीही चालेल आणि त्यामध्ये इडलीचं बॅटर त्यामध्ये चमच्याने घालायचं आहे। 1 चमचा यामध्ये इडली बॅटर घालायचं आहे। येथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने इडली पात्रामध्ये इडलीचं बॅटर घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इडली भांड्यात पाणी ओतून पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता या भांड्यामध्ये इडलीचे पात्र ठेवायचे आहेत। येथे तुम्ही पाहू शकता येथे मी इडलीचे पात्र ठेवून दिलेले आहेत। आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं इडली शिजून द्यायची आहे। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि येथे इडली शिजायला ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत। 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे किती छान मस्त अशी मटारची इडली तयार झालेली आहे। आता या इडली भांड्यातून इडलीची पात्रे आपण बाहेर काढून घेऊयात आणि आता येथे एक नाश्त्याचा चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याच्या सहाय्याने अशी इडली पात्रातून इडली काढून घ्यायची आहे। येथे तुम्ही पाहू शकता किती मऊ लुसलुशीत अशी इडली तयार झालेली आहे। ही मटार इडली खाण्यासाठी खूपच मस्त लागते। तुम्ही एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशाच छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।